नो बहिणींनो, जय हिंद, जय महाराष्ट्र सर्वांना. कसं आहे आपली यूट्यूब फॅमिली? हसताय ना, हसायलाच पाहिजे. तर भावांनो, आजचे जे व्हिडिओ आहे ते जरासा मी रक्षाबंधनला गेलतो ना मधी, ते त्याच्यावरचे मी टाकणार आहे. ते काय कारणासाठी नेटचा थोडासा प्रॉब्लेम होता आपला, रिटर्न करायला ना आपल्याला त्याच्यामध्ये खूप वेळ जायला लागला ना, मग त्याच्यामुळे माझे व्हिडिओ आहे ना पुढचे अपलोडच होईना लवकर. तर भावांनो, तुम्ही बघत राहा आणि आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असचे ना तर सबस्क्राईब करा आणि खालचं बेल आयकनची घंटी नक्की दाबा. माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला पहिले बघायला भेटतील. तर भावांनो, चला मग आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. आता या समोर डोंगर आहे, या डोंगरावर आपल्याला जायचं. आपली आहे रिक्षा घेऊन आलोय आपली, त्या डोंगरावर जायचं आपल्याला. मी आणि माझी मुलगी मी आता चाललेलो आहे. तर चला मग आपण जाऊया. आता पाऊस चालू झालेला आहे त्याच्यामुळे 1.5 तास झालं उभारलेलो होतो. चल मग सोनाली, चल जाऊया. चल हाय कर आपल्या फॅमिलीला. चला मग भावांनो, आता आपण जाऊया वरती. तुम्हाला वरचा रूट दाखवतो. डोंगरावर कशी रिक्षा घेऊन जातो. सासूबाई आमची काल भुट्टे घेऊन आलतो ना, तेव्हा भुट्टे आता सोलून आता मस्त भाजून खाणार आहे. ज्योती, येऊ का मी जाऊन? जरा येतो, जरा जाऊन स्वयंपाक करून ठेवते ती. तसं वरती जेवण बनवलं असेल, मी येतो वरतून मग खाऊन पिऊन कवा. हा मग आता निघूया आपण पुढं. दाखवतो तुम्हाला आता रिक्षा जाऊन खोलाची त्याने आपल्याला. चला मग. ते इकडे डोंगरावर माझं घर आहे. या साईडला पलीकडच्या साईडला बायकोचे घर आहे, म्हणजे सासुरवाडी माझी या साईडला आहे आणि या साईडला माझ्या डोंगरावर माझं घर आहे. तर चला मग आता आपण डोंगरावर जाऊया. महाग आहे आपलं होमबाबा टेकडी, म्हणजे होमबाबा म्हणजे दर्गा आहे वरती आणि खालच्या बाजूला आपलं शंकराचं मंदिर आहे. तर आता आपण आलो डोंगरावर. रिक्षा आपली इथं पार्क केलेली आहे. तर चला आता निघूया आपल्या घरी. बघत राहा आपल्या सोबत भावा. डोंगरीवरची घरं दाखवूया तुम्हाला. डोंगरीवर कशी कशी घरे असतात ना, कसे बांधल्यात बघा. मस्त पक्की पक्की घरे आहेत. खूप उंच डोंगर आहे. तुम्ही बघता ना का समोर बघा, समोर बघू शकता. समोरचं दाखवतो तुम्हाला का किती उंच आहे. तर चला मग आपण अजून निघूया. पुढे जायचं अजून आपल्याला. आणि ते तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं का आपला एक मित्र आलता पुण्याला, रिक्षावाला. काल सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला असेल. मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी दाखवलं असेल. बघा किती मोठे मोठे घरं बांधलेत. तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलं असेल. आपला एक मित्र आलता पुण्याला, आपल्याला भेटायला आलता बघा. त्या व्हिडिओमध्ये आपण नुसतं त्याला चहा पाहत होतो. त्याचं सुद्धा तुम्हाला घर दाखवतो. केवढं मोठं घर आहे त्याचं दाखवतो. किराण्याचं दुकान ते नाही त्याचं. घर बघा तुम्ही. इथं मी पहिले राहत होतो, लहानाचा मोठा मी इकडंच झालोय. त्याच्यानंतर मी आलोय आपल्या पुण्याला राहायला. आता सध्या मी नाही राहत इथं. केव्हा मन असलं माझं काय कार्यक्रम ते, नंतर मी येतो इकडं माझ्या घरी. तर मला आपल्या इकडचं घर पण दाखवतो. तर बघत राहा भावांनो पुढचा व्हिडिओ. गाडी लावली आपली रिक्षा. हे विठ्ठलाचं मंदिर आहे इकडं. खूप जुनं मंदिर आहे. पांडुरंग महाराजांचं मंदिर. किराणा दुकान सांगितलं ना त्यांचं, हे त्याच्या मित्राचं घर माझं तिकडं. तर आपलं घर पण आता जवळच राहिलंय. हे आमच्या लहानपणाच्या मैत्रीनं. हे बघा, हे आमच्या तर हे बघा आपले ते जे मालक, ते बाबाचं घर आहे. हे दुकान आहे सलीम. हे त्यांची इमारत माडी. बाबा, ए बाबा, अरे माणसं दुकानातून याचे कुठे ना. हे बघा आले बघा साहेब. बघा किराणचं दुकान आहे. तुम्हाला सांगितलं पुण्याला आलते बघा आपल्याला भेटायला. ए भाऊ, मग भाऊ झालं चहा पाणी जेवण बिवण? जरा येतो घरून जाऊन राखी बिकी बांधून ते नेतो, भेटतो तुम्हाला. आपलं घर आहे. हे गरीबाचं घर आहे बघा, आता बांधले इथं. आणि त्याच्यात बाजूला हे आमच्या मित्राचं घर आहे जे पुण्याला आलते आपल्याला भेटायला. तर चला मग जाऊया आता आपण थेट आपल्या घरी. हे आमच्या
लहानपणाची मित्राची आई आमची, ही आमची. काय हो, कसं आहे? बरं आहे ना? हा. कुठे गेला बज्या? खालीच आहे का बज्या? चला मग भावांनो, आमच्या मित्राची आई आहे ती. या आमचं छोटंसं दुकान उघडलेलं, मध्ये बंद केलं मंचुरियनचं. तर आता आपल्या घरी आपण आलेलो आहे. कुठं आहे आमची फॅमिली? हे बघा आमची बहीण, लाडकी बहीण बघा, आहे का, आतमध्ये बसलेली आहे. तर चला मग आता आपण भेट करूया सर्वांशी. आमची काकू ते नाही आतमध्ये. अरे बाबा, आमची आजी पण आहे. आजी कशी आहे? या बघा आमची आजी 100 पार करायला आल्यात. आमची आजी सोपं नाही. 100 झाले बाबा, 100 झाले. आहे का मग दादा? बघा कशी आमची आजी, अजून 50 वर्ष जगणार अशी आजी आमची. 50 वर्ष अजून जगची ना. कुठे बसले तिथं? कोण? गोविंदाचा नमुना आहे. ही आमची काकू आहे, सक्की काकू आहे आमची, चुलत नाही, सक्की काकू आहे. आमचा मामाचा पोर्या. काय रे पोर्या, काय करतोय तू? मोबाईल खेळ, नुसतं मोबाईलचं येड आहे आमच्या पोरांना नाही आणला बघा. तो आमचा पण पोरगा मोबाईल खेळत. हे आमची बाची झोपलेली आहे, बहिणीची मुलगी. एक बहीण आमची आहे कोल्हापूरला, ती आलेली नाही रक्षाबंधनला. भाऊ लोक कुठे गेले? भाऊ लोक गेल्यात कामाला. चला मग आता आपण आलो ज्या कामासाठी, करूया आपण राखी बिकी बांधून, राखी बिकी बांधून मस्त जीवन बिवून जाऊया. हिला साईडला घे. इधर ना हिला, हिला अशी चमण मारेल ना आता हिला. ए बसते का ग्राउंड? काय समोर बहिणींना आपली झाली रक्षाबंधन, राखी बिकी त्यानं आपलं झालं. आता आपली फॅमिली संदर्भ असा, आमची काकू आहे ती, तो लहान भाऊ आहे आमचा, म्हणजे त्याच्यानंतर माझी बहीण बसलेली आहे आणि बाजूला मुलगी आहे माझी. इथं मामाचा पोर्या आहे, मागं उभारलाय. आई आमची आजी. 100 वर्ष पूर्ण झालेत आमच्या आजीला. आहे का असं कोण तुमच्यात? सांगा बरं. अजून 50 वर्ष जगीन, 150 वर्ष पार करायचं म्हणते आजी आमची. हा, तर चला भावांनो, आता मी निघतो. मला उद्या पुण्याला पण जायचं आहे. तर आता आपण सर्वांची भेट करून घेतलेली आहे. तर आपण चला मग आता घरी जाऊया. जरा आपल्याला सासरवाडीला जायचं. आता मित्राच्या घरी आलतो थोडस. ते आपले चहावाले मित्र व्हिडिओ मध्ये बघितलाच ना, त्यांच्या घरी आलोय. गरीबाचं घर आहे छोटस, छान आहे एकदम. डोंगरावर असं घर, फ्लॅट मध्ये असल्यावर घर आहे त्यांचं बघा. तर स्टाईल बिस्टाईल लावल्यात एकदम, एसी बीसी वर परून खाली परून लावल्यात. आता गरीब बोलायचं का काय बोलायचं? बोला साहेबांना का. मांजरचा शॉक त्यांना सुद्धा आहे का? मांजर बघा त्यांच्या इथं पण. म्यावचं नाव काय ठेवलं? नाम क्या रखे है उनका? सनम. सनम, सनम. अबा इकडं, आमच्या पण मांजरे आहेत, चल घरी. हा, आता बघितली मांजर. ए हे सनम, सनम बेवफा. तू कुठे वरती येते काय? हे असे करतात ना बाबा अंगाला. हे आपल्या अंगातले जे हे असते ना, नाही का मांजरी, अगर माणसाच्या अंगाला जे लावून जातात ना, ते आपल्या मागची जी इळापिळा असते ना ती काढते. मांजरचं असं असते. मांजर सर्व लोकांना नाही असं हे लागत, खास माणसांकडे ना त्यांना अंगाला हे करून जाते. सनम, सनम काय करते? अंगातल्या वाईट घाण शक्त्या काढून टाकते ती आपल्या. ए सनम. हे आमच्या मित्राचं छोटस घर आहे भावाचं. आलो इकडं त्यांच्या घरी आलतो. 4-5 मजली आहे, वरती 2 मजलीचं घर बांधले. बाजूला समोर जे बघता तुम्ही दुकान, इथं यांचं किराणा दुकान आहे. हे फ्रीज बघा, एवढा मोठा फ्रीज आहे ते बघा. किती 1 लाख रुपयाचं आहे का फ्रीज? सर्व आपलं किराणा दुकानाचं सामान आहे. ताक आहे, दूध आहे,
थंडा एक आहे जिरा बॉटल. आतमध्ये पण त्यांची रूम आहे, वरती आहे, वरती माळा ते नाही. हे बघा दुकान यांचं किराणा दुकान आहे. लाईट चालू कर. लाईट चालू कर तू. लाईट आल्यात गिरायक लोक आल्यात इकडं सामान घ्यायला. बघा सामान बिमान ते छोटेस दुकान आहे आपलं. पाक डोंगरावर घर आहे यांचं. किराणा दुकान आहे. वहिनी उभारल्यात तिकडं. छान छान आहे, छान आहे. पार्लेजी बिस्किट पूर्ण माल भरलेला आहे एकदम किराणा सारखं. ह्याला तर म्हणतात किराणा दुकान म्हणून. शॅम्पूच्या पट्ट्या, कॉफी, चिंचाईन चेने, हागी बिगी हागीस हागी सामान विमान फुल भरलेलं आहे एकदम. किराणा दुकानचं फुल सामान आहे. काही वस्तूची कमी नाही इकडं. मेडिकल पण आहे. मेडिकल सुद्धा आहे म्हणजे गोळ्या औषध, कुणाचे डोकं उठणं बिटणं सर्व आहे यांच्यापाशी. बसूया जरासं 2 मिनिटं बसून मग निघूया आपण. घरीच चाललेलो होतो. थोडं मित्राने आवाज दिला, बोलला येऊन जा बाबा. मातेला पण जायचं होतं रिक्षावर. त्याला खूप वेळ व्हायला लागला. 4-5 वाजायला आल्या. आता मला कल्याणला मार्केटला सुद्धा जायचं आहे. भाऊने थंड एवढा झालाय भाऊचा. एसी चालू आहे, त्याच्यात पाऊस चालू आहे आणि त्याच्यामध्ये एसी लावून दिलाय. मस्त गार गार एकदम झालं. सुकल्यावर झाले कपडे ते मस्त. आणि आता चाललोय मी कल्याणला. चाललोय आता. जातो डायरेक्ट सासरवाडीला आणि त्यानंतर बायकोला पण घेतो. लगेच कल्याणला जातो आपण. बघूया कल्याणचं थोडंफार मार्केट पण बघूया. चला मग येतो आता आम्ही. आता आम्हाला जायला इजाजत द्या. मला उशीर व्हायला लागला आता. चला मग आता मग निघतो. आता माझ्या घरून एक शेवटचा आलो मी. माझं घर दाखवाल तो तुम्हाला. इथं आता आमचे चुलती ते भाऊ लोक ते खातात. काय आपलं घर गरीबाचं घर आहे. आपल्या फॅमिलीला काय असंही वाटत नाही. समोरून पण दाखवतो तुम्हाला. तर समोरचा व्ह्यू तर एवढा भारी होता ना. इकडं पूर्ण कल्याण स्टेशन ते नाही ना पूर्ण दिसते. या साईडला झाडं आल्यात. तर मला कुठं वाट नाही. मला दुसरीकडे जायला लागलं. पूर्ण पिपाचं झाड आहे ना, खूप मोठं झालेलं आहे. मी जन्मलेलं पण नसेल तेव्हापासून हे झाड आहे. एवढं जुनं झाड आहे. या साईडला ते 12 पठार नाही. पहिलं पूर्ण मोठं होतं. पण इथं लोक काय करायला लागले आता. जिथं जिथं जागा दिसायला सोडी ना. नाही तर हे पूर्ण हे आहे ना, हे इथपर्यंत रोड होता मस्त मोठाच्या मोठा. तर आम्ही लोक पण कशाला मागं राहू. आम्ही लोकांनी पण पुढं एकदम जागा घेतली वाढून. जागा म्हणजे आमची जी आहे ना जेवढी तेवढीच होती. पण लोक रोडमध्ये ती जागा घेणार होती. तर आम्ही आतपर्यंत घेतलेलं आहे. बाजूला एक रूम आहे. हे इथं एक आहे. इथं राहतो मोठा भाऊ. हे बघा आगडा उघडा या आला इकडं. हे सेपरेट रूम आहे आतमध्ये. इथे काय हे मागच्या बाजूने कसं पाणी वल्ल टप्पा करतो ना म्हणून. हे रेणुका देवी आई. नाथ महाराज की जय. अरे बाळू मामा आहे बघा. बाळू मामा पण आहे इकडे. बाळू मामा आहेत. पप्पा आहेत आपले. ती साई देवी आहे. कानिपनाथ नवनाथ महाराज त्याने सर्व 9च्या 9. हे आमचे काका आहे. आजी आमचे काका. फॅमिली निघूया आपण. बाय सर्वांना. आता चला आता आपलं निघायचं टाइम झालं. बरं बाय बाय. व्हिडिओ अजून थोडेसे अजून बाकी आहे. आता सरी तर मी आता घरी माझी भेट झालेली आहे सर्वांशी करून. तर आता मला आता खाली उतरायचं आहे वापस डोंगरीचा. अजून डोंगरीच्या बद्दल तुम्हाला तिकडचं काही थोडंफार सांगायचं आहे. तर आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की बघा तुम्ही. तर आपले व्हिडिओ आणि तुमच्या खूप सपोर्टीची मला जरूरत आहे. आत्ताशी कुठं तर माझे 510 सबस्क्राईब झालेले आहेत. अजून मला पूर्ण 1000 करायचे आहेत. तेव्हा मला यूट्यूबमध्ये आहे ना पुढं प्रवेश भेटेल मला अजून. तर भावांना असंच मला प्रेम देत राहावा. तुमचा साथ असंच देत राहावा. तर चला मग आपले व्हिडिओ आपण इथंच थांबवतो भावांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र सर्वांना.